बसू. गुड मॉर्निंग. गोविंदा. मित्रांनो, पाठीमागे दिसते माझ्या ते आहे एंट्री गेट. मी आलोय तिरुपतीला आणि इथनं आता सगळ्या अशा गाड्या येत आहेत. भरपूर मोठी रांग आहे इथं. आज प्रचंड गर्दी दिसते. मित्रांनो, हे जे प्रवेशद्वार दिसते हे तिरुमला देवस्थानाचं हा एक तपासणी नाका आपण म्हणू शकतो. तपासणी नाका यासाठी हा शब्द वापरतोय मी कारण हे एकमेव प्रवेशद्वार आहे. म्हणजे इथूनच आपण वरती डोंगराकडे तिरुमला देवस्थानाच्या इथं वरती जाऊ शकतो. तत्पूर्वी इथं सर्व वाहनांची सर्व तपासणी केली जाते. सामानाची, भाविकांचं जे काही सामान आहे ते जे सोबत घेऊन येतात त्याची तपासणी केली जाते आणि मगच पुढं इथून वाहनांना पुढं जाण्याची परवानगी मिळते. हा संपूर्ण घाट साधारण 22 ते 25 किलोमीटरचा आहे. खाजगी गाड्या घेऊन येणारे आपल्यासारखे जे असतात यांना इथं त्या प्रवेशद्वारापाशी काही शुल्क भरावा लागतो गाडीसाठी. म्हणजे जसा टोल आपण घेतो तसा इथं काही एक रक्कम आपल्याला भरावी लागते. रस्ते अप्रतिम आहेत. ह्या रस्त्यांवरनं गाडी चालवण्याचा एक सुखद अनुभव मिळतो आपल्याला. हा संपूर्ण 20-25 किलोमीटरचा जो काही घाट आहे हा इतका सुंदर त्यांनी देखभाल केलेली याची, आणि याची देखभाल ते 12ही महिने करत असतात. म्हणजे तुम्हाला 12ही महिने कधी ना कधी कुठे ना कोणत्या या पॅचमध्ये कामं सुरू असताना ते मेंटेन करत असताना म्हणजे मेंटेनन्सची कामंही दिसतात आपल्याला. रस्ते स्वच्छ आहेत, सुंदर आहेत आणि खड्डेविरहित आहे. म्हणजे ह्या डोंगरामध्ये होणारा कोसळणारा जो पाऊस आहे, पावसाचं जे प्रमाण आहे ते पाहता या रस्त्याची देखभाल करणारी जी मंडळी आहे यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. या प्रवासात जर आपल्याला वॉशरूम्सची गरज भासली तर त्याचीही व्यवस्था ह्या मार्गामध्ये करून देण्यात आलेली आहे. इतका सुंदर घाट रस्ता, सुंदर निसर्ग, तर बऱ्याचदा लोकांना इथं थांबण्याचा मोह होतो आणि ते होणं स्वाभाविक आहे. आमचाही प्रवास सुरू झाला. अगदी छान प्रवास सुरू होता. मंडळी, एक गोष्ट इथं सांगायची आहे की हा एकमेव रस्ता असा असेल, मला अजून माहीत नाही, म्हणजे असं असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मलाही सांगा. हे एकमेव घाट रस्ता असा आहे की जिथं तुम्हाला दिलेल्या वेळेतच पोचावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण खालून हा घाट चढायला सुरू करतो तेव्हा आपल्याला एक टोकन दिलं जातं, म्हणजे, आणि त्याच्यावरती एक वेळ दिलेली असते. त्या वेळेतच आपल्याला वरती पोचायचं असतं. आणि जर त्याआधी जर का आपण पोचलो तर इथं दंड आकारण्यात येतो. हा दंड भरण्याचा एक अनुभव आम्हाला पूर्वी आलेला आहे. म्हणजे पूर्वी आमच्याही गाडीला एकदा असंच आम्ही थोड्या लवकर वरती आलो होतो. दिलेल्या वेळेपेक्षा 3 ते 5 मिनिटं आधी आलो होतो. तर तेव्हा आमच्या गाडीला थांबवून आमचे जे मित्र होते त्यांच्याकडनं दंड आकारण्यात आला होता. हे समोर जे दिसतंय आपल्याला, या कमानीतून, या द्वारातून आत, म्हणजे इथून सुरू होतं तिरुपती देवस्थान आणि तिरुमलामध्ये आपण पोचतो. हा आतला परिसर आहे सर्व. मित्रांनो, आज आमच्याकडे वेळ भरपूर होता कारण आमचं दर्शन जे होतं त्याची वेळ होती संध्याकाळची. आम्ही सकाळी इथं आलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला दिलेली जी वेळ आहे त्याआधी तुम्ही दर्शनाच्या रांगेत नाही उभं राहू शकत. पूर्वी आम्ही असं करायचो की संध्याकाळचे दर्शनाची वेळ असायची, तिकीट संध्याकाळचं असायचं, पण दर्शन आम्ही सकाळीच घेऊन बाकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मोकळे असायचो. यावर्षी मात्र आता तसं नाही आहे. तुम्ही दर्शनाची जी वेळ मागितलेली आहे त्या वेळेच्या फार तर 1 तास आधी तुम्ही इथं येऊ शकता. मग आता इथं
संध्याकाळपर्यंत काय करायचं? मग आम्ही ठरवलं की ह्याच परिसरात इतर काही महत्त्वाची ठिकाणं पण आहेत, ती पाहायचं आणि म्हणून त्या दिशेनं आम्ही निघालो. त्यातलं सर्वात प्रथम येतं ते पापविनाशम हे क्षेत्र. पापविनाशमला चाललं, पापविनाशम. मित्रांनो, या तीर्थक्षेत्राची म्हणजे हे जे पापविनाशम आहे याची मान्यता अशी की साक्षात भगवान व्यंकटेश्वरानं इथं हे कुंड तयार केलं आहे. हे कुंड म्हणण्यापेक्षा इथं 9 गोमुख आहेत आणि या 9 गोमुखातनं जे पाणी सतत वाहत असतं त्याखाली जर आपण आंघोळ केली तर मनुष्याचे पाप विनाश होतात, अशी इथली ती कथा आहे. बरंच चालायला लागतंय बरं काही. मेन रस्त्यापासून खाली हो ना. मुख्य रस्त्यापासून नाही म्हटलं तरी एक साधारण 800-900 मीटर आपल्याला चालत जावं लागतं आणि मग आपण येतो ते या ठिकाणी. हे आहे पापविनाशम. हे पापनाशम. हे सगळे कुंड. पापनाशम. खाली तिथं चपला काढायला सगळं इथं सगळे खाली थांबले. वॉशरूम्स वगैरे, चेंजिंग रूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत असे. मित्रांनो, या 20-22 पायऱ्या उतरून आपण खाली येतो ते समोर दिसतात हे जे गोमुख आहेत, यातून येणारं जे पाणी आहे याखाली लोक श्रद्धेनं स्नान घेतात. त्या अंगावरती घ्यायचं असं इथले इथली श्रद्धा आहे, इथली मान्यता आहे. पापविनाशम मंदिरातून मी बाहेर आलो आणि समोरच्या झाडापाशी गर्दी दिसली. गर्दीचं कारण होतं ते म्हणजे ही खार जी आपल्याकडं भीमाशंकर परिसरात आढळते, त्याला शेखरू म्हणतात. आता हे इथं येणाऱ्या म्हणजे रोज येणाऱ्या लाखो भाविकांमुळं, लोकांमुळं हे इतकं माणसाळलेलं आहे की आता त्याला माणसांची भीती उरलेली नाही आहे. लोक तिला आवडीनं आपुलकीनं खायला घालत होते, खायला देत होते आणि हे शेकरू हे खात होतं. हे पाहणं गमतीशीर होतं हे सगळं. दर्शन घेतलं आता इथून पुढं निघालो. दमलेत सगळे वारकरी. खूप गर्दी असताना आलं की गाडी अशी लांब लावायला लागते आणि खूप चालायला लागतं. वयस्कर लोक असतील तर थोडं विचार करा इथं येण्याआधी, कारण दमतील. वयस्कर मंडळी दमणार याचं. पापनाशम सोपं नाही आहे. तुम्ही गाडी बाहेर घ्या, मग बसतो. आता कुठं जायचं आहे अतुलला? आता आपल्याला विष्णू पद्मला जायचं आहे. विष्णू पद्म काय तिथं? बालाजीच्या दगडातल्या पादुका आहेत. मित्रांनो, पापविनाशम क्षेत्रातून आता आम्ही निघालो ते विष्णू पद्म या ठिकाणी जाण्यासाठी. या ठिकाणाची माहिती अशी किंवा इथली कथा अशी आहे की जेव्हा साक्षात विष्णूचं आगमन पृथ्वीवरती झालं, ते जे प्रथम स्थान आहे ते हे स्थान आहे विष्णू पद्म. आणि तिथं जेव्हा ते अवतरले त्या ठिकाणी त्यांच्या पादुका म्हणजे तिथं ते पायांचे जे ठसे म्हणतो आपण ते ज्या दगडांवर आले त्या दगडाला विष्णू पद्म असं ते नाव पडलेलं. तुम्हाला म्हणालो तसं हे सगळा परिसर जंगल आहे आणि इथं
आपल्याला बऱ्याचदा जंगली प्राण्यांचा मुक्त वावर हा होताना दिसतो. तेच आम्हाला आत्ता ते पाहायला मिळालं. श्री विष्णू पद्म या नावातच आपल्याला समजतं की श्री विष्णूच्या पादुकांचे इथं स्थान आहे. आम्ही पोचलो तेव्हा म्हणजे दुपार झालेली होती, 2:30 वाजले होते. त्या मानानं गर्दी कमी होती. पण एक होतं की लोक शिस्तीत रांगेत उभं राहून इथं येऊन दर्शन घेत होते. आम्ही पण आलो आणि आम्हालाही इथं श्री विष्णू पादुकांचं छान दर्शन मिळालं. मित्रांनो, ही जागा खूप छोटी आहे. इथं एका वेळेस 3 ते 4 लोकांपेक्षा जास्त माणसं थांबू शकत नाही. त्यामुळं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि मग पुन्हा खाली उतरायला लागलो. आता इथून पुढे निघालोय. आता जेवायचंय खरं तर. 2-2:30 वाजत आले. मित्रांनो, वेळ आणि विचार हे आत्ता जेवण करण्याचे होते, पण जेवणासारखं इथं काही आता उपलब्ध नव्हतं. म्हणजे या परिसरात इथं होते ते फक्त ज्यूसचे स्टॉल्स, शाळी होती, नारळाचं पाणी किंवा भेळ वगैरे असं होतं. म्हणून मग त्यातल्या त्यात फळांचा रसभरा म्हणून मग थोडं ज्यूस घेतला आणि मग आम्ही पुढं निघालो. आता आम्हाला जायचं होतं ते वाटेत आम्ही एक फलक वाचला होता धर्मगिरी नावाचा. म्हटलं धर्मगिरी आहे काय ते तर पाहूया, म्हणून मग आता तिथं निघालो होतो आम्ही. मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा समज असतो की तिरुपती म्हणजे श्री व्यंकटेश्वर बालाजीचं मंदिर आणि तेवढंच म्हणजे. पण मित्रांनो, ह्या परिसरामध्ये अशी इतर अनेक ऐतिहासिक प्राचीन ठिकाणं आहेत. जसं आपण सकाळी पापविनाशन क्षेत्र पाहिलं जिथं ते 9 गोमुख आहेत. आत्ता आपण श्री विष्णू पद्म ते स्थान पाहिलं जिथं साक्षात विष्णूंचं आगमन जेव्हा झालं या पर्वतांमध्ये, ते ठिकाण पाहिलं. आता आम्हाला उत्सुकता लागली होती धर्मगिरी काय. तर धर्मगिरीचा शोध घेत आम्ही या ठिकाणी येऊन पोचलो. इथं आल्यावरती मात्र मला जी माहिती मिळाली ती अशी होती की धर्मगिरी ही तिरुपती तिरुमला देवस्थानम संचालित गुरुकुल पद्धतीची वेद पाठशाळा. इथं शिकणारे, इथं येणारे विद्यार्थी हे सर्व वेद शास्त्र याचा अभ्यास करतात आणि त्यांच्यासाठी असलेली ही जी शाळा आहे याला धर्मगिरी हे नाव देण्यात आलेलं आहे. इथं आतमध्ये इतरांना प्रवेश नाही, म्हणजे मंदिर किंवा असं कोणतंही एक क्षेत्र नाही की इथं भाविक येऊ शकतात. त्यावेळेस कुठं दिला आम्हाला तुमचं काय, तुम्ही नाही का आपण कॅन्सल झालो. भांडू नका रे मित्र. धर्मगिरीमधनं आम्ही निघालो आणि आता आलोय ते स्थान आहे शिला तोरणम. नैसर्गिकरित्या दगडांच्या आकारांचं तयार झालेलं एक तोरण आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही आलो. आता मित्रांनो, इथं जी माहिती देण्यात आली आणि त्यातनं मला जे आकलन झालंय ते असं आहे की भूगर्भीय परिस्थितीनुसार जे बदलाव होत राहतात भूगर्भीय क्षेत्रांमध्ये, तर त्या बदलावांमुळं डोंगरांमध्ये दगडांची रचना ही अशी होते आणि अशी रचना झाले असलेली ठिकाणं जगात 3च आहेत. एक अमेरिकेत आहे, एक ब्रिटनमध्ये आणि हे 3रं आहे. आता ह्या भूगर्भीय बदलांमुळे इथं असलेल्या दगडांची जी रचना एका प्रवेशद्वारासारखी किंवा तोरणासारखी झाली, म्हणून त्याला इथं शिला तोरणम असं म्हणण्यात आलंय. हे आता म्हणजे एक छान केलंय त्यांनी. नुसतं तिरुपतीला तुम्ही बालाजीचं दर्शन घेऊन जाण्यापेक्षा इतर बरेच असे अट्रॅक्शन्स केलेले आहेत. एक अम्युजमेंट एंटरटेनमेंट टाईप ऑफ. भारतातून नाही तर जगभरातून लाखो भाविक दररोज तिरुपती बालाजीला दर्शनासाठी येतात.
श्री व्यंकटेश्वर बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर त्यानंतर जो वेळ असतो त्या वेळेमध्ये ह्या परिसरामध्ये फिरण्यासाठी किंवा हिंडण्यासाठी बरीच ठिकाणं जी केलेली आहेत त्यातलं हे एक शिलातोरणम म्हणा किंवा इतर जी उद्यानं आहेत असं बरंच आहे इथं मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी. तुम्हाला दादा किती 30 वर्ष तर सहज झाली असतील. मला आता आमचे दादा सांगत होते की ते 82 सालापासून येत आहे तिथं. हा परिसर असा नव्हता, म्हणजे त्या काळातही ते जेव्हा यायचे त्यावेळेस ते इथं हिंडणं फिरणं व्हायचं त्यांचं. आता त्या मानानं ह्या भागाला खूप सुंदर आणि व्यवस्थित एक रंगरूप याचं पूर्ण बदललेलं आहे, एक व्यवस्थित स्वरूप देण्यात आलेलं आहे. हे जे रॉक फॉर्मेशन्स आहेत हे पूर्वी पण होते, पण याच्या आसपास हा जो परिसर केला, हे जे लँडस्केपिंग त्यांनी केलेलं आहे संस्थानानं आता, हे खूप छान केलेलं आहे. आणि त्यामुळं आता या सभोवतालच्या लँडस्केपिंगमुळं हे रॉक फॉर्मेशन अजून छान दिसतात. उभा आहे तो. छान हे केलंय, तो थांबलाय स्वतः. त्याच्याबरोबर एक फोटो काढा. साक्षात गांधीजी भेटलेत आम्हाला इथं. हे जे कलाकार आहे दाद द्यायला पाहिजे यांना. एवढ्या उन्हात तो स्वतः हे जे काय करतोय तो कमाल आहे. मित्रांनो, आता 4-4:30 होत आले होते. इथं अजून काही छोटी मंदिरं आहेत ती पाहिली आणि मग मात्र आता आमचा प्रवास सुरू झाला तो मुख्य दर्शनासाठी. श्री व्यंकटेश्वर बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता त्या ठिकाणी चाललो होतो. साधारण आमचं आजचं दर्शनाची वेळ होती 6 वाजताची. पण जसं आम्हाला सकाळी सांगितलं होतं की तुम्ही 1 तास आधी येऊन थांबलात तर तुम्हाला प्रवेश मिळू शकतो, म्हणून मग आम्ही इथून निघालो, मंदिरात गेलो, रांगेत उभं राहिलो. आम्हाला साधारण 1.5 ते 2 तास, मला वाटतं 2 तास लागले असतील दर्शनासाठी. दर्शन उत्तम झालं, कारण बरोबर 7 वाजता आम्ही मंदिरात होतो. दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो. मग प्रसाद वगैरे ते सगळं घेण्यामध्ये बराच वेळ जातो. आणि त्यात यावर्षी प्रसादाची मागणी जरा जास्त होती, कारण जे मित्र आमच्यासोबत येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठीचाही प्रसाद आम्हाला घेऊन जायचा होता. प्रसाद घेतला आणि मग आम्ही तिरुमला घाट उतरायला सुरुवात केली. मित्रांनो, साधारण आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास लागतो हा घाट उतरण्यासाठी, कारण परतीचा जो रस्ता आहे तो थोडा जास्त आहे. साधारण रात्री 9:30 वाजता आम्ही डोंगर उतरलो आणि खाली पोचलो. आज तिरुमलामध्ये आपण जी 2-3 ठिकाणं पाहिलीत, जिथं जाऊन आलो, त्या व्यतिरिक्त पण इथं अजून बरीच ठिकाणं आहेत बरं का पाहण्यासारखी. आणि आपल्याला जर का वाटत असेल की मी ती ठिकाणंही कवर करावी माझ्या ब्लॉगमध्ये, तर मला प्लीज कमेंटमध्ये आपण तशा सूचना कराव्यात. पुढच्या वेळेस जेव्हा मी येईन तर मी त्या ठिकाणांची पण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा हा दिवस, अ डे इन तिरुपती. आपल्याला जर का आजचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या पुढच्या प्रवासात. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.